लग्नाची सुरुवात ही देवदर्शनाने केली जाते. तर आम्ही गेलो होतो कुलदेवीच्या दर्शनाला तुळजापूरला. तर तिकडे गर्दी होती, पण आमचं दर्शन खूप छान झालं. सर्व पूजाविधी एकदम व्यवस्थित झाल्या. नंतर आरती वगैरे पण झाली. नंतर आम्ही अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला स्वामींचं दर्शन तर खूप छान झालं. तिकडे एवढं व्हिडिओ वगैरे काढायला अलाव नव्हते करत, पण आम्ही छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्या. तर छान वाटलं तिकडे जाऊन, प्रसन्न वाटलं. दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो सोलापूरला. तिथे आमचा स्टे होता. तर हे आमचं हॉटेल आहे. तर क्विक रूम टूर देते मी. 2 रूम होते आमचे, तर हा फर्स्ट रूम आहे. आणि हा सेकंड रूम आहे आमचा. हा नेक्स्ट डे आहे आणि मॉर्निंगचा व्ह्यू आहे. खूप छान व्ह्यू होता रूममधून. आता सर्वजण जेजुरीला जाण्यासाठी रेडी आहे. नवरी व्ह्यू एन्जॉय करते आहे. आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्ही तिघींनी येल्लो घातलं आहे, जेजुरीला जायचं आहे म्हणून. हा आमच्या हॉटेलचा लॉबी एरिया आहे. स्टे खूप छान होता आमचा. आणि फायनली आता आम्ही निघालो आहे जेजुरीसाठी. इथे गड दिसायला आता सुरुवात झाली आहे. भरपूर ऊन होतं. ऊन असल्यामुळे ग्रीनरी कमी आहे, पण गड एकदम छान दिसतोय. फायनली आम्ही पोचलो आहे गडावर. आता आम्ही दर्शनासाठी जाऊ. जेजुरीला आल्यावर सगळीकडे फक्त भंडाराच दिसतो. वरती आम्ही पोचलो आहे गडावर आणि इथे मंदिर खूप छान दिसत होतं. आता आम्ही मंदिरामध्ये चाललो आहे. गाभाऱ्यात थोडी गर्दी होती, पण दर्शन आमचं छान झालं. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून इथे अभिषेक केला. अभिषेक झाल्यानंतर आम्ही तिथेच गोंधळ पण केला. गोंधळ झाल्यानंतर इथे लंगर तोडण्याची तयारी चालू आहे. तर ते जसं सांगत होते तसं सर्व करत होतो आम्ही. तर इथे फायनली आता लंगर तुटला आहे आणि सर्व काही व्यवस्थित झालं, गोंधळ वगैरे सर्व. आणि इथून गडावरून खूप छान दिसत होतं. वातावरण पण तिकडे चांगलं होतं.
आता आम्ही चाललो आहे गावाकडे. तर गावाकडचे देवांचे दर्शन घेण्यासाठी. तिकडे एकदम गावाचे वाईब होते. सो गोठा, गाई, विहीर. तर तिकडे छान वाटत होतं आम्हाला, पण ऊन होतं. आम्ही देवदर्शनासाठी आलोय गावाला. इथे भाकरी वगैरे होत होत्या, गाई. आणि त्यानंतर नवरीने म्हणजे नोनाने तिकडे दर्शन घ्यायला सुरुवात केली. सर्व देवांची जितके पण देव आहे तिकडे त्यांचं सर्वांचं दर्शन घेतलं आम्ही. तर प्रत्येक देवाला पत्रिका वगैरे ठेवून दर्शन घेतलंय. देवाचे दर्शन छान झाले आमचे. त्यानंतर सुवासिनी पूजन आम्ही ठेवलं होतं. तर त्यासाठी आम्ही सर्व खरेदी करायला गेलो होतो, जे पण देवाचं सामान लागतं. त्यानंतर इथे आम्हाला घरामध्ये थोडंफार डेकोरेशन करायचं होतं, तर त्यासाठी आम्ही इथे फुलांच्या पाकळ्या करत होतो. तर नवरी स्वतः पण आम्हाला मदत करत होती. त्यानंतर आम्ही डेकोरेशन करायला सुरुवात केली. सिम्पलच आम्ही घरीच डेकोरेशन करायचं डिसाईड केलं. तर इथे आम्ही सर्व मिळून डेकोरेशन करत होतो. आमचं डेकोरेशन कसं झालं हे नंतर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कसं वाटलं तुम्हाला आमचं घरी केलेलं सिम्पल डेकोरेशन. तर इथे आम्ही एकमेकाला कोऑर्डिनेट करून सर्व करत होतो. कोणी गुलाबाचे पाकळ्या टाकत होतं, कोणी ऑरेंज फूल टाकत होतं, कोणी येलो कलरचे फूल टाकत होतं. सो असं सगळ्यांनी मिळून आम्ही डेकोरेशन केलं. आणि आतमध्ये तिकडे मम्मी मावशांचे वगैरे स्वयंपाक चालू होते. इथे देवपूजा वगैरे सर्व झाली आहे आणि इथे डेकोरेशन आम्ही केलं आहे आता. तर इथे आमचं फायनल डेकोरेशन झालं आहे सुवासिनींना जेवणासाठी. इथे सर्व सुवासिनी आल्या आहे. आम्ही समया वगैरे सर्व लावलं आहे. तर आता सर्वजण बसले आहे जेवण करण्यासाठी. इथे मम्मी सर्वांना घास भरवत होती आणि बायकांचे इथे हसी मजाक चालू होते.
इथे सर्वांचं जेवण झाल्यानंतर मम्मीने सर्वांची हळदी कुंकू लावून ओटी भरली आणि असं करून एक एकीला तिने सर्वांना साडी वगैरे हळदी कुंकू केले. तर इथे आमचं सुवासिनी पूजन झालं आहे. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा.